Hello everyone. Today we are going to discuss about the new topic, that is scope and importance of disease in plant pathology. म्हणजे ह्या डिसीजला किंवा रोगाला सगळ्यात जास्त महत्त्व का देण्यात येतं ह्याचा आपण अभ्यास करणार आहोत. There are certain incidents that happens in previous history. Due to that disease having a great importance. ह्या रोगांमुळं अशा काही घटना घडल्यात किंवा ह्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळं पाठीमागे अशा काही घटना घडल्यात की त्यामुळं पिकांचं खूप नुकसान झालं किंवा त्याचा माणसांवर देखील विपरीत परिणाम झाला. आणि ह्या घटनांमुळं ह्या रोगांना खूप महत्त्व देण्यात आलं. ड्यू टू that disease having a great importance. So which are those incidents that will leads to great importance, or which are those incidents or which are those diseases that results in heavy or tremendous loss in yield. We have to see one by one. There are certain incidents. So out of that first incidents, that is Irish famine. As we know that Irish, that is called as an Ireland, and famine म्हणजे दुष्काळ, it is called as the disaster. So Irish famine, that disease, that is the late blight of potato, it is caused by the fungus Phytophthora infestans. लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो म्हणजे काय? उशिरा येणारा करपा. लेट म्हणजे उशिरा, ब्लाइट म्हणजे करपा. आणि बटाट्यावरती तो रोग कुठल्या क्रॉपवरती आला डिसीज? बटाट्यावरती. म्हणजे उशिरा येणारा करपा हा कुठल्या बुरशीमुळे येतो? तर त्या बुरशीचं नाव आहे फायटोप्थोरा इन्फेस्टन्स. सो दॅट लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो इज कॉज्ड बाय द फंगस फायटोप्थोरा इन्फेस्टन्स. दॅट डिसीज विल appears in 1845 in Ireland. And due to the incidence of such a disease, what happens? Millions of peoples are migrated from one country to another country, and near about 1.5 millions of peoples are died due to the unavailability of food material, because potato is a staple food of that people of Ireland. म्हणजे बटाटा हे आयर्लंडमधील लोकांचं प्रमुख पीक किंवा प्रमुख अन्न होतं. आणि ह्या बटाट्यावरती उशिरा येणारा करपा ह्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळं जवळजवळ कित्येक लाख लोक हे स्थलांतरित झाली, एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतरित झाली. आणि जवळजवळ 1.5 मिलियन्स म्हणजे जवळजवळ 1.5 लाख लोक हे मृत्युमुखी पडली. का मृत्युमुखी पडली? ड्यू टू द अनअवेबिलिटी ऑफ फूड मटेरियल. कारण खाण्यासाठी जे प्रमुख अन्न होतं बटाटा, हा बटाट्याचा पूर्ण हेक्टर लँड जे आहे किंवा जमीन आहे ही उद्ध्वस्त झाली ह्या रोगामुळं. म्हणून ह्या रोगाला कुठल्या लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो ह्या रोगाला खूप महत्त्व देण्यात आलं. सो ड्यू टू दॅट disease, that is late blight of potato, is having a great importance in 1845. Second incident happens in 1868 in Sri Lanka. What happens in that country? As we know that Sri Lanka is a good exporter of coffee, but that coffee is greatly affected by the incidence of rust disease. म्हणजे काय? रस्ट म्हणजे तांबेरा. आणि तांबेरा ह्या रोगाचा प्रादुर्भाव कॉफी या पिकावरती झाला, की जे पीक श्रीलंकेमध्ये प्रमुख घेण्यात येत होतं. आणि ह्यामुळं काय झालं की कॉफी श्रीलंका हा जो देश आहे तो श्रीलंका देश कॉफीचं उत्पादन झाल्यानंतर तो कॉफी एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये किंवा एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये एक्सपोर्ट करत होता. परंतु हिमेलिया ऑस्ट्रोटिक्स ह्या बुरशीचा अटॅक ह्या कॉफीवरती झाला. त्यामुळं कॉफीचं प्रचंड असं नुकसान झालं. आणि ह्या प्रचंड नुकसानामुळं जो श्रीलंका कॉफी दुसऱ्या देशामध्ये एक्सपोर्ट करत होता, तो देश त्या एक्सपोर्ट करण्याचं प्रमाण, कॉफी एक्सपोर्ट करण्याचं प्रमाण हे एकदम कमी झालं. का? कारण हिमेलिया ऑस्ट्रोटिक नावाच्या बुरशीच्या अटॅकमुळं. सो ड्यू टू दॅट इन्सिडन्स म्हणजे अशा घटनांमुळं 1868 साली
हा कॉफी रस्टचा जो प्रादुर्भाव झाला त्यामुळं प्रचंड असं नुकसान ह्या माणसांचं झालं किंवा जे लेबर त्या कॉफीच्या शेतामध्ये काम करत होते त्यांचं पूर्णच्या पूर्ण नुकसान झालं किंवा जे शेतकरी कॉफी पिकवत होते त्यांचं पूर्ण नुकसान झालं. त्यामुळं जी टोटल इकॉनॉमी किंवा अर्थव्यवस्था होती श्रीलंकेची ती पूर्णच्या पूर्ण उद्ध्वस्त झाली. म्हणून ह्या रोगाला खूप असं महत्त्व देण्यात येतं. थर्ड वन इज डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप्स. हा डाउनी मिल्ड्यू म्हणजे भुरी हा रोग हा कुठल्या फंगसमुळे येतो? सो डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप्स इज कॉज्ड बाय प्लाझ्मोस्पोरा व्हिटिकोला. सो प्लाझ्मोस्पोरा व्हिटिकोला नावाच्या बुरशीमुळं हा डिसीज येतो. आता नावातच आहे डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप्स. ॲज वी नो दॅट हिअर वन बाय वन वी डिस्कस. ओके, डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप्स हा डाउनी मिल्ड्यू आहे. आता इथे तुम्हाला दिसतंय काय दिसतंय इथं की डाउनी मिल्ड्यू म्हणजे भुरी हा रोग मोस्टली ग्रेप्सवरती येतो, बरोबर. आता हा जो ग्रेप्स आहे सो ग्रेप इज वन ऑफ द मोस्ट मेजर क्रॉप इन फ्रान्स. फ्रान्समध्ये सगळ्यात जास्त मेजर क्रॉप जे असेल तर ते कुठलं आहे? ग्रेप्स किंवा द्राक्ष. आणि ह्या द्राक्ष पिकावरती सगळ्यात जास्त प्रादुर्भाव ह्या डाउनी मिल्ड्यूचा झाला. तर डाउनी मिल्ड्यू म्हणजे काय? आता नावातच आहे डाउनी मीन्स ऑन द लोअर साईड अँड मिल्ड्यू मीन्स व्हाईटिश फंगल ग्रोथ. मिल्ड्यू म्हणजे पांढरी अशी बुरशी. तर हे सिम्पटम सुरुवातीला किंवा लक्षणं कशी दिसतात? जर डाउनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव द्राक्षावरती आला तर त्याचा सिम्पटम्स किंवा लक्षणे कसे दिसतात? पानाच्या वरच्या बाजूला पिवळसर असे टिपके दिसतात आणि एक्झॅक्ट तुम्ही तेच पान जर खाली बघितलं ज्या ठिकाणी पिवळे टिपके आलेत त्याच्या एक्झॅक्ट खालच्या साईडला पांढरी बुरशी तुम्हाला दिसते. त्यामुळे काय होतं? प्रकाश संश्लेषणची प्रक्रिया आहे पानांमध्ये जे प्रकाश संश्लेषण होतं फोटोसिंथेसिस होतं. सो दॅट फोटोसिंथेसिस इज कम्प्लिटली स्टॉप ड्यू टू द इन्सिडन्स ऑफ सच अ फंगस. ह्या बुरशीमुळं प्रकाश संश्लेषण याची जी क्रिया आहे हे पूर्णपणे मंदावते आणि त्यामुळं प्रचंड असं नुकसान ह्या द्राक्ष पिकाचं होतं. सो दॅट डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप्स हा कुठं आलता? तर फ्रान्स ह्या देशामध्ये आलता, बरोबर. आता फ्रान्स ह्या देशामध्ये आलता आणि त्यामुळे काय झालं की द्राक्ष पिकाचं प्रचंड असं नुकसान झालं आणि त्यामुळं फ्रान्स या देशाची अर्थव्यवस्था बऱ्याचशा प्रमाणात मंदावली किंवा ढासाळली. सो ड्यू टू द इन्सिडन्स ऑफ सच डिसीज दॅट इज डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप्स the total economy of that country is completely disabled. So due to that incidence that downy mildew of grapes having a great importance. Before that as we discussed previously coffee rust म्हणजे तांबेरा ह्या कॉफीचं हे जे आहे हे कॉफीचं प्लांट आहे. या कॉफीच्या प्लांटवरती तपकिरी रंगाचे असे टिपके दिसतात आणि तपकिरी रंगाचे टिपके जर तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघितले तर डी आणि ई ह्या पिक्चरमध्ये तुम्हाला तपकिरी रंगाचे टिपके कसे दिसतात हे तुम्हाला मायक्रोस्कोप खाली पाहता येतील. सो दिस इज कॉल्ड एज अन कॉफी रस्ट अँड ॲज वी नो दॅट हिअर फर्स्ट लेड ब्लाइट ऑफ पोटॅटो म्हणजेच आपण काय म्हणलं होतं? करपा रोग. तर पानं ही पूर्णपणे करपलेली आपल्याला दिसतात आणि बटाटा हा पूर्ण काळा पडतो त्यामुळं हा बटाटा आपल्याला खाता येत नाही. सो ड्यू टू दॅट लेड ब्लाइट हॅविंग अ ग्रेट इम्पॉर्टन्स इन आयर्लँड. देन coffee rust having a great importance in Sri Lanka and the downy mildew of grapes having a great importance in France or in England. Then next one or next disease that causes the great importance as we discuss here. Fourth one is Panama wilt of banana. So Panama is a name of one small country which is located in America. In that Panama, what happens? Banana is main crop and that banana crop is mainly attacked by the wilt disease which is caused by the fungus Fusarium oxysporum. विल्ट म्हणजे मर रोग आणि मर रोगाचा प्रादुर्भाव हा कुठल्या बुरशीमुळे होतो? फ्युझॅरियम ऑक्झिस्पोरम. आणि ह्या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पनामा ह्या देशामध्ये आला. त्यामुळं जी केळीची बाग होती ती बाग पूर्णच्या पूर्ण उद्ध्वस्त झाली आणि त्यामुळं त्या पनामा देशाची जी अर्थव्यवस्था होती ही पूर्णपणे ढासळली. सो ड्यू टू दॅट इन्सिडन्स
the Panama wilt of banana is having a great importance, which is caused by the fungus Fusarium oxysporum. Next one is powdery mildew of rubber. As we know that Panama wilt, how it looks here, the Panama wilt. ओके, विल्ट म्हणजे काय? मर रोग. पानं हे जे आहेत हे पूर्णच्या पूर्ण वाळून जातात आणि पूर्णच्या पूर्ण पानं वाळून गेल्यामुळं केळीचा घड जो लागतो तो केळीचा घड ह्या झाडाला लागत नाही, त्यामुळं प्रचंड असं नुकसान या केळीचं होतं. आणि हे कशामुळे झालं? पनामा देशामध्ये विल्ट किंवा मर ह्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे. पुढचा तुम्हाला सांगितलं पावडरी मिल्ड्यू ऑफ रबर. सो पावडरी मिल्ड्यू ह्याचं सिम्टम्स कसं दिसेल? सो पावडरी मीन्स वॉट? पावडर. आणि मिल्ड्यू मीन्स वॉट? व्हाईटिश फंगल ग्रोथ. पांढरी अशी बुरशी पानाच्या वरच्या बाजूला जर तुम्हाला दिसत असेल तर त्याला आपण पावडरी मिल्ड्यू असं म्हणतो. ओके, ह्याचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त रबर ह्या प्लॅन्टवरती झाला. आणि रबर ह्या प्लॅन्टवरती झाल्यामुळं मलेशियामध्ये जे मेन क्रॉप आहे कुठलं? रबर. सर रबर ह्या क्रॉपचं पूर्णच्या पूर्ण नुकसान झालं पावडरी मिल्ड्यू ह्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे. म्हणून ह्या रोगाला सर्वात जास्त महत्त्व देण्यात येतं. सो ड्यू टू द इन्सिडेन्स ऑफ सच अ पावडरी मिल्ड्यू दॅट पावडरी मिल्ड्यू हॅविंग अ ग्रेट इम्पॉर्टन्स. नेक्स्ट वन किंवा जो पुढचा डिसीज आहे तो पुढचा डिसीज आपण बघूया. सो पुढचा डिसीज आहे बंची टॉप ऑफ बनाना. सो हे बंची टॉप ऑफ बनाना कसा दिसतो हे आपल्याला बघावं लागेल. बंची टॉप ऑफ बनाना. ओके, सो बंची आता नावातच तुम्हाला दिसतंय बघा. बंची टॉप ऑफ बनाना मीन्स वॉट? द बंच ऑफ or all the parts of the plants is aggregate at the one place. पानाचा जो सर्व केळीची जी सगळे पानं आहेत ह्या पानांचा गुच्छ तयार होतो आणि नुसता गुच्छ तयार झाल्यामुळं पानांची वाढ किंवा ह्या झाडाची वाढ पूर्णपणे होत नाही. ओके, सो बंची टॉप ऑफ बनाना हा जो डिसीज आहे ह्याला आपण पर्णगुच्छ असं म्हणतो. हा पूर्णच्या पूर्ण केळीच्या पानाचा गुच्छ तयार होतो आणि हा जो डिसीज आहे हा व्हायरसमुळे येतो. So that bunchy top of banana, that disease is caused due to the incidence of bunchy top virus. Okay, so that bunchy top of banana is one of the most important disease that causes heavy loss in their yield. प्रचंड असं नुकसान ह्या बंची टॉप ऑफ बनानामुळं झालं. ओके, सो दॅट हॅविंग अ ग्रेट इम्पॉर्टन्स. देन नेक्स्ट वन इज व्हीट रस्ट, म्हणजे गव्हावरील तांबेरा. रस्ट म्हणजे काय? तांबेरा. So wheat rust is caused by the fungus Puccinia graminis. ओके, सो इन USA म्हणजे USA युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका ह्याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल. सो व्हीट इज अ मेजर क्रॉप. गहू हा प्रमुख पीक आहे आणि ह्या प्रमुख गव्हावरती सगळ्यात जास्त अटॅक हा कुठल्या फंगसचा झाला? Puccinia graminis. सो ड्यू टू दॅट इन्सिडन्स ऑफ सच अ डिसीज व्हॉट हॅपन्स? द ट्रिमेंडस लॉस इज कॉज of a tremendous loss of yield is caused due to the attack of such disease, that is Puccinia graminis. So due to that incidence that having a great importance, that is wheat rust having a great importance in USA. Next wheat rust आपण बघूया कसा दिसतोय. व्हीट रस्ट हे तुम्हाला दिसेल बघा. पानाच्या वरच्या बाजूला तपकिरी रंगाचे टिपके तुम्हाला दिसतात. सो ह्याला म्हणतो आपण व्हीट रस्ट, तांबेरा, गव्हावरील तांबेरा, की जो USA आलता आणि USA आल्यामुळं हा रोग आल्यामुळं ह्या गहू पिकाचं प्रचंड असं नुकसान झालं. त्यामुळं ह्या रोगाला खूप असं महत्त्व देण्यात येतं. नेक्स्ट आपला आहे बेंगाल फॅमिन. बेंगाल फॅमिन. ओके, सो बेंगाल फॅमिन म्हणजे काय? फॅमिन म्हणजे दुष्काळ. बेंगाल मीन्स बांगलादेश. ओके, सो वेस्ट बेंगाल म्हणजे काय की वेस्ट बेंगालमध्ये फॅमिन म्हणजे काय झालं तर दुष्काळ पडला होता. का दुष्काळ पडला होता? ॲज वी नो दॅट द राईस इज अ मेजर क्रॉप इन वेस्ट बेंगाल. राईस किंवा तुमचा जो भात आहे हे प्रमुख अन्न हे वेस्ट बेंगालचं आहे. पण ह्या भातावरती सगळ्यात जास्त अटॅक आला तो कुठल्या डिसीजचा? बायपोलॅरिस ओरायसी किंवा हेल्मेंथोस्पोरियम ओरायसी नावाचा फंगस हा राईसवरती आला. त्यामुळं कुठला डिसीज झाला? ब्लास्ट. सो दॅट्स वाय
blast of rice is caused by the fungus Bipolaris oryzae or Helminthsporium oryzae. ओके, सो ब्लास्ट म्हणजेच शॉर्टमध्ये त्याला आपण करपा रोग असं म्हणतो. भातावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव हा हेल्मेंथोस्पोरियम ओरायसी नावाच्या बुरशीमुळे झाला. त्यामुळं आता सगळ्यांनाच माहीत आहे भात हे जे पीक आहे हे वेस्ट बंगालमधील लोकांचं प्रमुख पीक आहे. ॲज वी नो दॅट राईस इज अ मेजर क्रॉप इन वेस्ट बेंगाल, बट ड्यू टू इन्सिडेंट्स ऑफ सच blast disease on rice due to Helminthsporium oryzae, there is a tremendous loss in the yield of rice. Even though there is a scarcity of the food material, there is no food material is available to meet the requirement of people. And due to that incidence, what happens? Millions of peoples म्हणजे लाखो लोक हे उपाशी मेली आणि लाखो लोक एका देशातून किंवा एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये स्थलांतरित झाली फक्त एका डिसीजमुळं. ड्यू टू दॅट इन्सिडन्स म्हणून ह्या घटनेमुळं बेंगाल फॅमिन म्हणून त्या घटनेला बेंगाल फॅमिन म्हणजे वेस्ट बेंगालमधील दुष्काळ असं जाहीर करण्यात आलं. म्हणून ह्या डिसीजला अनन्यसाधारण असं महत्त्व देण्यात येतं. ह्याच्या अगोदरही आपण बघितलं. आता पुढचा डिसीज आहे डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप्स. ह्याच्या अगोदर आपण बेंगाल फॅमिनचे काही चित्र बघूया. बेंगाल फॅमिन कसा दिसतो बघा हा. ओके, ब्लास्ट ऑफ राईस हा ब्लास्ट म्हणतो आपण ह्याला. हे पानावरती जे टिपके आहेत ह्या टिपक्यांना आपण ब्लास्ट असे म्हणतो. आणि हे टिपके मोठे झाल्यानंतर पानं ही करपल्यासारखे दिसतात म्हणून ह्याला ब्लास्ट असं आपण म्हणतो. नेक्स्ट पुढचा जो डिसीज आहे तो डाउनी मिल्ड्यू ऑफ मेज. नेक्स्ट डिसीज इज डाउनी मिल्ड्यू ऑफ मेज. ओके, द डाउनी मिल्ड्यू ऑफ मेज ड्यू टू द इन्सिडेंस ऑफ सच डिसीज व्हॉट हॅपन्स? हाईट ऑफ द प्लांट इज कम्प्लिटली स्टंटेड. ज्या मेज म्हणजे मका ह्या झाडाची जी हाईट आहे ही पूर्णच्या पूर्ण कमी होती आणि सगळंचे सगळं जे पानं असतील त्याची हे पानं किंवा त्याचं इयरहेड असेल हे इयरहेड एकदम बारीक पडतं की ज्यामध्ये दाणे भरले जात नाही. कशामुळं? डाउनी मिल्ड्यू रोगाच्या प्रादुर्भावामुळं ह्या मक्याच्या कणसामध्ये दाणे भरले जात नाही. देर इज नो ग्रेन फॉर्मेशन इनसाइड द इयरहेड ऑफ मेज and due to that there is a tremendous loss in their yield. So due to such incidence of that downy mildew, there is that downy mildew of maize having a great importance. Next here, this is downy mildew. So as we know that the downy mildew disease is attacked mostly in Java. The country in USA, one country is there, Java. So in that Java, maize is major crop, and that major crop is attacked by the fungus downy mildew. And due to incidence of such a disease, what happens? The millions of peoples are migrated from one state or one country to another country. So due to that such incidence, what happens? That disease having a great importance. So this is a major disease that causes a major loss in major country. Due to that, it having a great importance. So what is the scope behind this? So scope is that we just prepare control measure strategies. There is a large scope to prepare some strategies. In that, due to that strategies, we can manage or control the different kinds of diseases. So this is about the scope and importance of disease. So if you have any difficulty, so you can ask personally on my WhatsApp number, on just you should message me. कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती तुमच्या शंका विचारू शकता. थँक्यू.